एकनाथ शिंदेनी 17 कॉल केले होते आणि 21 मिनिटं बोलले ते अशोक खरात. त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. बोंद्रेंनी राजीनामा मागितलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा. तुम्ही कसं पाहता या सगळ्या याला? हे बघा, या बाबतीमध्ये अनेक तर्क वितर्क झाले. साधू संत महाराज लोकांच्या बाबतीमध्ये यावरती अनेक लोकांनी स्टेटमेंट केलेले आहेत की कोणीही कार्यकर्ता म्हणतो चला साहेब हे माझे गुरु आहे, माझे जवळचे आहेत, तुम्ही दर्शनाला चला, गावात आले ते त्यांच्या घरी चला. तर हे असे अनेक प्रकार घडत असतात. कोणीही कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर कोणाही साधू संतांकडे जाऊन दर्शन घेत असते. याचा अर्थ काही त्याचे त्याच दृष्टीने तो जो वागला त्या दृष्टीनेच त्यांचे तसे संबंध असतात असं कधी नसते. आणि यावरती महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की या प्रकरणात दुरान्वयही कोणाचा संबंध असेल तर त्याला सुद्धा याच्यात सोडल्या जाणार नाहीये. त्यामुळे थेट डायरेक्टर विषयच नाही, पण दुरान्वयी हा शब्द त्यांनी आवर्जून त्यांच्या भाषणात वापरलाय. आणि देवेंद्रजी जे बोलतात ते करतात आणि त्यांच्या या बोलण्याचा रोख हा किती किलोमीटरच्या व्यासामध्ये असेल ते त्यांनाच माहिती आहे. कारण हे प्रकरण त्यांनीच महिन्याभरापासून उकरून काढलंय. देवेंद्रजींना 1 महिन्यापूर्वी याची सगळी पार्श्वभूमी सांगण्यात आली होती. असं काय त्यांनीच अतिशय गुप्त पद्धतीने अशोक खरातचा तो काय पासपोर्ट होता तो सुद्धा ब्लॉक करून टाकला होता की कुठे जर त्याला भनक लागली तर तो देश सोडून पळून जाऊ शकतो, म्हणून त्याचा पासपोर्ट सुद्धा ब्लॉक केला होता की तो विदेशामध्ये पळून जाऊ नये. आणि सर्व पुरावे उपलब्ध झाल्यानंतरच त्यांनी या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी कारवाईचे आदेश दिले. आणि एकनाथ शिंदेवरून मला आठवलं की आमदार संजय गायकवाड यांनी काल म्हटलं की 150 कोटीचे कामं दिले. मी जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन यांनी मला 25-15चे 2 कोटीचे कामं दिले होते. त्या 2 कोटीच्या कामावर स्वतः आमदार गायकवाड यांनी स्थगनादेश एकनाथ शिंदेकडून दिला होता. आजही एकनाथ डवले साहेब त्या खात्याचे सचिव आहे आणि म्हणून त्यांचा हे जे बोलणं आहे हे किती भंपकपणाचं आहे, किती खोटारडं आहे याची जाणीव तुम्हाला सर्वांना या ठिकाणी येईल. त्याच्या स्थगनादेशाच्या ज्या हे आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो. शेवटी त्या 2 कोटीचा स्टे उठवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जावं लागलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हावं लागलं. नंतर त्यांनी तो माझा स्टे स्वतःच्या सहीने उचलला. 1.5 कोटीची कामं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मिळालेली नाही आहे. आणि त्यांच्या या वल्गना आहे, या वल्गना म्हणजे निव्वळ खोटारडेपणाच्या आहेत. उलट पक्षी जे काही 5-50 लाखाची कामं त्यांनी या मतदारसंघात छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात दिले असतील त्याच्यापेक्षा 1 लाखाचं तरी शिल्लक काम आमदार श्वेता महाले यांनी तिथल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना निश्चितच दिलंय, हा माझा विश्वास आहे. आणि 35 कोटीचं कमिशन सोडणाऱ्याचं वक्तव्य करणारे जर खरंच त्यांनी 35 कोटीचं कमिशन सोडलं असतं तर त्यांच्याच कार्यकर्त्याजवळ कमीत कमी 35 डिफेंडर तरी पाहिजे होत्या. एका डिफेंडरनं कसं चाललं असतं. आणि म्हणून कार्यकर्त्यांना शिंदे गटाचा त्रास त्या ठिकाणी दिला जातो अशा प्रकारचं सुद्धा जे वक्तव्य केलं ते सुद्धा आमदार श्वेता महाले यांची बदनामी करणारं आणि कुठेतरी प्रसिद्धीच्या झोतात येण्याचं हे फक्त स्टेटमेंट आहे. उलट पक्षी आमचे जिल्ह्याचे सचिव मुन्ना वेंडवाल यांचा मुलगा नगरपालिकेमध्ये कामावर आहे. त्या ठिकाणी त्यांच्या मुलाला जाणीवपूर्वक तिथे सस्पेंड केलं गेलं पाहिजे, निलंबित केलं गेलं पाहिजे, बडतर्फ केलं गेलं पाहिजे. यासाठी अतोनात त्रास त्यांना 4 ते 6 महिन्यापासून या ठिकाणी सुरू आहे. त्याचं उत्तर ते स्वतः देतील. आणि आमचे हे सगळे सुनील बापू देशमुख, दत्ता पाटील, मंदार बायकर, बर्दे, मोहन पवार हे सगळे मुख्य पदाधिकारी बसले. यांनाही विचारा की तुम्ही पदाधिकारी आहात, मुख्य पदाधिकारी आहात, तुम्हाला किती कोटीची कामं आमदार संजय गायकवाड यांनी दिली हे सुद्धा आपण यांना या ठिकाणी विचारू शकतो. त्याच्यामध्ये म्हणायचं काय राहिलेलं हे समजने वाले को इशारा काफी है, जो ना समझे वो अडाणी है.
34 कोटी रुपयाचं कमिशन 35 तुम्ही कसं पाहता ते? आता मी तर बोललो ना बा, 35 कोटीचं कमिशन कार्यकर्त्यांना सोडलं असतं तर एकच डिफेंडर नसती ना, 35 डिफेंडर फिरले असते ना मागे साऊथच्या पिक्चर सारख्या. तुम्ही आता इतकी वर्ष आमदार होता, तुमची कधी अचानक भेट झाली होती का? नाही बा, गेले होते. माझी अचानकही झाली नाही आणि गेलोही नाही. 50 लाखाचे कामं दिलेही असतील ना, मी कुठं नाही म्हटलं. पण त्याची चिखलीमध्ये ऑपरेशन